संध्या, ओ संध्या, कुठे मरून गेलीस? या मुलीला मी किती वेळा सांगितले आहे की सगळं काम वेळेवर पूर्ण कर, पण नाही. तिच्या कानावर काही येईल तर शपथ. काकू स्वतःला ओढत स्वयंपाकघराच्या दिशेने येत होती आणि मला माहीत होते की आता माझी खरी वेळ आली आहे. मी आधीच झटपट हात चालवत होते, जेणेकरून वेळेवर सगळं काम पूर्ण होईल. त्यांचे येण्याचे फक्त अर्धा तास बाकी उरला होता आणि अजूनही माझी खूप कामे बाकी होती. बिर्याणीला दम देणे बाकी होते. छोल्यांची भाजी तर तयार होती, पण पुऱ्यांसाठी पीठ मळायचे होते. एवढ्यात काकू स्वयंपाकघरात आलीच. संध्या, अजून किती काम राहिले? अरे मूर्ख मुलगी, इतक्या सावकाश काम करशील तर कसं होणार? खाऊन खाऊन सगळं शरीर आळशी झाले तुझे. काकूचे बोलणे ऐकून माझ्या चेहऱ्यावर एक हलकेसे हसू आले. मग मी मनातल्या मनात स्वतःला सावरत म्हणाले, काकू, बस थोडंसंच काम बाकी आहे. लोक येईपर्यंत सगळं पूर्ण करून ठेवी. मी झटपट पीठ चाळायला लागले. या दरम्यान काकू प्रत्येक गोष्ट उघडून उघडून बघत होती आणि प्रत्येक गोष्टीत चुका शोधत होती. या खिरीत ड्रायफ्रूट्स एवढे कमी का आहेत? पनीरमध्ये एवढे तेल का आहे? मी तुला सांगितले होते ना की सलाद आधीपासून कापून ठेवू नकोस, तरीही तू कापून ठेवलेस. मी काकूचे बोलणे दुर्लक्ष करून माझ्या कामात गुंतून राहिले आणि अखेरीस काकू बडबड करत स्वयंपाकघरातून बाहेर गेली. मीही सुटकेचा निश्वास सोडला आणि परत कामाला लागले. आज काकूची मोठी बहीण, जी अनेक वर्षांपासून युरोपमध्ये राहिली होती, ती भेटायला येत होती. काकू आनंदाने हरखून गेली होती, कारण तिची बहीण तब्बल 10 वर्षांनी घरी परत येत होती. काकूचा तर बस चालणार नव्हता की आपल्या बहिणीच्या स्वागतासाठी काय काय करू नये. सगळं काम माझ्याच वाट्याला आले होते. तर काकूची दोन्ही मुली त्यांच्या खोलीतून बाहेरही आलेल्या नव्हत्या. सगळे काम आटोपल्यावर मी सिंककडे पाहिले तर माझा श्वास अडकला. सिंकमध्ये घाणेरड्या भांड्यांचा ढिगारा लागलेला होता. जणू काही माझ्यावरच हसत होता. मी काका काकूच्या दयेवर अवलंबून होते आणि हे सगळं काम मी मजबुरीने करत होते, कारण ते मला 2 वेळेचे अन्न देतात. त्यामुळे माझ्यावर त्यांचे खूप मोठे उपकार होते. कधी कधी तर खायला पोळीही मिळत नसे. मग गप्पच पाणी पिऊन झोपत असे. माझे जीवन तसेच कसे तरी चालले होते. भांडी धुवून मी अजून सुटले होते. तेवढ्यात काकू परत स्वयंपाकघरात आली. म्हणाली, संध्या, आज सगळं काम झाले की आपल्या खोलीतच जा. तुला माझ्या बहिणी आणि त्यांच्या मुलांसमोर येण्याची गरज नाही. तुला पाहून सगळे लोक बोलू लागतात. एकतर तुझे असा निरागस चेहरा आहे, जणू तुझ्यावर अत्याचार होत आहेत. सगळे लोक हेच बोलतात. बिचारी पोरकी मुलगी आहे, तिच्या चेहऱ्यावरच उदासी दिसत आहे. जितके दिवस ते लोक इथे असतील तू बाहेर पडू नकोस. मी चुपचाप मान हलवली आणि हात पुसत स्वयंपाकघरातून बाहेर पडले. डोळे बंद केले तेव्हा अचानक माझ्या आई वडिलांचा चेहरा माझ्या डोळ्यासमोर आला आणि डोळ्यातले अश्रू उशीमध्ये मिसळले. मी माझ्या आई वडिलांची एकुलती एक मुलगी होते. किती प्रेम करत होते मम्मी पप्पा माझ्यावर. लग्नाच्या 5 वर्षांनंतर माझा जन्म झाला होता आणि मी माझ्या आई वडिलांच्या डोळ्यातला तारा होते. माझ्या पप्पांचे स्वप्न होते की मला डॉक्टर बनवायचे आणि मीही मन लावून अभ्यास करत होते. पण एके दिवशी पप्पा ऑफिसला गेले आणि त्यानंतर पप्पांच्या येण्याऐवजी त्यांच्या मृत्यूची बातमी आली. एका अज्ञात नंबरवरून फोन आला होता की पप्पांचा अपघात झाला आहे. अपघात इतका भयानक होता की पप्पांचा जागेवरच मृत्यू झाला होता. माझ्या आईचे तर हे ऐकताच काळीच दगडासारखे झाले होते. ना काही बोलली ना रडली, फक्त शांतपणे एका जागी बसून राहिली. जेव्हा पप्पांचा मृतदेह घरात आणून ठेवला तेव्हाही आईच्या डोळ्यातून एक अश्रूही गळाला नाही. माझे तर रडून रडून वाईट हाल होते. मी आईला हलवून विचारत होते, आई, पप्पांना काय झाले? पप्पा का उठत नाहीयेत? पण आईने माझ्या डोक्यावर हात ठेवला. तरी डोळ्यातून एकही अश्रू गळाले नाहीत. सगळे लोक आईला रडवायचा प्रयत्न करत होते, पण ती गप्पच होती. जणू तिने तिचे दुःख मनात दाबून ठेवले होते. पप्पांच्या अंत्यसंस्कारानंतर लगेचच आईनेही प्राण सोडले. तिने माझ्याबद्दलही विचार केला नाही. एका दिवसात मी माझ्या आई वडिलांना दोघांनाही गमावले. मी इतके रडले होते की माझी तब्येत बिघडली होती. तेव्हा काकाने माझ्या डोक्यावर हात ठेवला. काका मला खूप प्रेम करत होते, पण काकूच्या दृष्टीने मी एक ओझे होते. सगळ्यांनी मिळून काकूसमोर माझी जबाबदारी ठेवली. सगळे लोक म्हणाले, सरला, आता संध्याची जबाबदारी तुझी आहे. आणि त्यांना माझे ओझे जळ वाटू लागले. सुरुवातीला काका माझी काळजी घेत होते. खाणेपिणे, कपडे लत्ते, माझे शिक्षण सगळं पाहत होते. पण हळूहळू काकूच्या सांगण्यावर त्यांनी माझी काळजी घेणे बंद केले. आता तर काकूने माझे शाळेत जाणेही बंद केले होते. पप्पांनी माझे एका चांगल्या आणि महागड्या शाळेत प्रवेश केला होता, पण काकूने मला सरकारी शाळेत प्रवेश दिला, असे म्हणत की आता तुझे आईवडील नाहीत आणि आम्ही तुझा एवढा सगळे ओझे पेलू शकत नाही. तुला खायला घालणं हाच खूप मोठा उपकार आहे. त्या दिवशी मी खूप रडले होते, पण तरीही मी स्वतःला सावरले. पप्पांच्या ऑफिसकडून जो काही निधी मिळाला
तो काकाने स्वतःकडे ठेवला, असं सांगून की संध्याच्या लग्नाच्या वेळी हे पैसे उपयोगी येतील. मला त्यांना सांगायचे होते की या पैशांचा वापर माझ्या शिक्षणासाठी करा, माझ्या लग्नाची चिंता करू नका. पण मी काहीही बोलू शकले नाही, कारण मी काही बोलण्याचा प्रयत्न केला की काकू रागाने माझ्यावर ओरडायला लागत होती. मी माझे अश्रू गिळून सगळं सहन करायला सुरुवात केली आणि हळूहळू मी मोठी झाले. घरातल्या सगळ्या जबाबदाऱ्या माझ्यावर आल्या. काकूच्या दोन्ही मुली साधारण चेहऱ्याच्या होत्या, तर माझा रंग गोरा होता. डोळे मोठे आणि चमकदार होते, केस दाट आणि काळे होते. मी साधारण गोष्टी वापरत होते, तरीही माझ्या रूपात एक तेज होते. तर काकूच्या दोन्ही मुली ब्रँडेड शॅम्पू, क्रीम आणि तेल वापरत होत्या, तरीही त्यांच्या साधारण चेहऱ्यात काही बदल होत नव्हता. ह्याचे कारण असावे की काकू नेहमी मला येणाऱ्या जाणाऱ्या लोकांपासून लांब ठेवत होती, कारण काकूला भीती वाटत होती की माझ्यामुळे त्यांच्या मुलींचे लग्न ठरणार नाहीत. आजही काकूची बहीण आणि तिचा मुलगा घरी येत होते, म्हणून काकूने मला खोलीत बंद केले होते. काकूची बहीण एक खूप श्रीमंत स्त्री होती आणि तिचा मुलगा युरोपमध्ये स्वतःचा व्यवसाय चालवत होता. काकाला याचे टेन्शन होते की त्यांचा भाचा माझ्यावर फिदा होऊ नये, आणि जर तसे झाले तर मी जमिनीवरून थेट आकाशात पोहोचले असते. आणि काकू कधीच असं होऊ देणार नव्हती. ती कधीच हे सहन करू शकत नव्हती की ज्या मुलीचा तिला इतका राग आहे, तिच्यावर जी एवढं चिडते, ती त्यांच्या बहिणीच्या घरात सून म्हणून जाईल आणि ऐश्वर्यपूर्ण जीवन जगेल. म्हणूनच तिने मला तिच्या बहिणी आणि त्यांच्या कुटुंबासमोर येण्यास मनाई केली होती. या विचारांमध्ये हरवून मी गाढ झोपेत गेले होते. आणि जेव्हा माझ्या डोळ्यांसमोर अंधार पसरला आणि जेव्हा मला शुद्ध आली, तेव्हा समोर एक अत्यंत देखणा तरुण उभा राहून मला रसिकतेने पाहत होता. हसत म्हणाला, अरे बाई, जरा सांभाळून, कुठे ट्रेनसारखी धावत निघाली आहेस? मी पटकन बाजूने निघून जायला लागले, पण तो पुन्हा माझ्यासमोर आला आणि म्हणाला, अरे थांब तर सही, तुझे नाव काय आहे? मी हळू आवाजात म्हणाले, संध्या. आणि मी पुन्हा पुढे निघून जायला लागले, पण तो पुन्हा माझ्यासमोर येऊन उभा राहिला. संध्या, खूप सुंदर नाव आहे तुझे, आणि तूही खूप सुंदर आहेस. मी दुपारपासून येते आहे, पण तुला पाहिले नव्हते. तू कोण आहेस? मी हळू आवाजात म्हणाले, हे माझ्या काकांचे घर आहे. ओ, असं आहे, असं म्हणत तो हसला आणि मी घाईघाईने स्वयंपाकघरात गेली. त्याच्या तीक्ष्ण नजरांची जाणीव मला अजूनही होत होती आणि माझे हृदय जोरजोराने धडधडत होते. त्याच्या डोळ्यांमध्ये काहीतरी होते जे मला अस्वस्थ करत होते. एवढ्यात काकूही स्वयंपाकघरात आली आणि माझा घाबरल्याचा थरकाप आणखी वाढला. मी घाबरत म्हणाले, काकू, मला माहीत नव्हते की हे लोक अजून इथे आहेत, नाहीतर मी खोलीतून बाहेरच आले नसते. काकू म्हणाली, अरे ठीक आहे, तसेही मी तुला आवाज द्यायला येणारच होते. हे लोक 2-3 दिवस इथेच थांबतील आणि तू इतके दिवस खोलीत बंद राहू शकत नाहीस. जर तू खोलीतच राहिलीस तर सगळं काम कोण करणार? बरं, आता लवकर जा आणि रात्रीच्या जेवणाची तयारी कर. मी सुटकेचा निश्वास टाकला आणि लवकर कामाला लागले. पण पुढचे 3 दिवस माझ्यासाठी खूपच कठीण होते, कारण काकूचा भाचा, ज्याचे नाव आर्यन होते, सतत माझ्यावर नजर ठेवत होता. मी खूप प्रयत्न करत होते की त्याच्यापासून दूर राहू, पण तो सगळीकडे पोहोचत होता. मी स्वयंपाकघरात असली तरी तो बहाण्याने तिथे यायचा. मी छतावर असली तरी तो तिथे यायचा. एके दिवशी मी छतावर होते आणि तोही माझ्या मागे आला. मी त्याला पाहून पटकन खाली जायला लागले, पण त्याने पुढे येऊन माझा हात पकडला. माझ्या शरीरात रागाची लाट उसळली. मी म्हणाले, हात सोडा माझा, पण तो हसतच माझ्याजवळ आला आणि म्हणाला, का सोडू? आणि जर नाही सोडला तर काय करशील? ओरडशील? ठीक आहे, ओरड, चांगले आहे. सगळ्यांना कळू दे की आपल्यात प्रेम आहे. मी त्याच्याकडे आश्चर्याने पाहत म्हणाले, हे काय बकवास बोलताय तुम्ही? तो म्हणाला, बकवास नाही, मी खरंच बोलतोय. तू माझं डोकं फिरवले. झोपेत, जागेत, प्रत्येक वेळी तुझा चेहरा माझ्या डोळ्यांसमोर येतो. इतक्यात मला पायऱ्यांवर कोणीतरी वर येतानाचा आवाज आला. मी घाबरून मागे वळले तर थेट आर्यनच्या मिठीत पडले आणि त्याच वेळी आर्यनची आई वर छतावर आली. त्यांनी पाहिले ते असे होते की मी आर्यनच्या मिठीत होते आणि तो मला सावरत होता. आर्यनची आई हे सगळं पाहून थक्क झाली होती. मी पटकन स्वतःला सावरले आणि आर्यनपासून दूर झाले, पण मी खूप घाबरले होते. मी म्हणाले, आंटी, तुम्ही चुकीचे समजताय, असं काहीही नव्हतं. पण माझे वाक्य पूर्ण होण्याआधीच आर्यनच्या आईने मला एक जोरदार चापट मारली. ती म्हणाली, तुझ्यासारख्या मुलींना मी चांगले ओळखते. श्रीमंत आणि देखणा मुलगा पाहिल्यावर आपल्या अदांनी त्याला जाळ्यात अडकवायचा प्रयत्न करतेस. आणि आर्यन, तू काय करतो इथे? चल खाली. आर्यनने एक शब्दही उच्चारला नाही. मला वाटले होते की तो माझ्या बचावात काहीतरी बोलेल, पण त्याने शांतपणे मान खाली घातली आणि तो खाली निघून गेला. माझ्या मनात आर्यनसाठी जे थोडंफार वाटत होते ते तिथेच संपले. जो मुलगा आपल्या आईसमोर माझ्या समर्थनात एक शब्दही बोलू शकत नाही, त्याच्या मनात आता माझ्यासाठी कुठलीच जागा उरली नव्हती.
असा मुलगा पुढे आयुष्यात मला समाजात सन्मान आणि प्रतिष्ठा मिळवून देईल का? जेव्हा काकूला याची कल्पना आली तेव्हा दोन्ही बहिणी माझ्या खोलीत आल्या. काकू रागात माझे केस पकडून म्हणाले, तुझी हिंमत कशी झाली आर्यनवर डोळे ठेवायची? आर्यनच्या स्वप्नांना आपल्या डोळ्यांतून काढून टाक आणि लग्नाची तयारी सुरू कर. मी तुझे लग्न ठरवले आहे. तुझ्यासाठी मुलगा देखील पाहिला आहे. असे म्हणत काकूने मला जोराचा धक्का दिला आणि पुढे म्हणाली, तू आपल्या आईच्या पावलांवर चालत आहेस. तुझ्या आईनेही माझ्या दिराला फसवून त्यांच्याशी लग्न केले आणि आता तू माझ्या भाच्याला आपल्या अदांनी फसवत आहेस. पण मी असं होऊ देणार नाही. असं म्हणत काकू खोलीतून निघून गेली आणि मी तिथेच पलंगावर बसून रडायला लागले. माझ्या आईबाबांचा प्रेमविवाह झाला होता आणि काकू नेहमीच मला याबद्दल टोमणे मारत असे. काकू माझे लग्न ठरवत होती, पण कोण असेल, कसा असेल, काहीच माहिती नव्हते. माझ्या लग्नाची बातमी कदाचित आर्यनपर्यंत पोहोचली असावी, कारण तो ताबडतोब माझ्या खोलीत आला. आर्यन खोलीत येताच माझ्या मनात राग आणि दुःखाची लहर उमटली. तो म्हणाला, संध्या, हे काय चालले? तुझ्या काकूला नकार दे प्लीज. मी तुझ्यावर खूप प्रेम करतो. माझ्याकडून चूक झाली, मला माफ कर. मला तुझ्या बाजूने उभे राहायला हवे होते. मला आईला सांगायला हवे होते की तुझी चूक नव्हती, पण मी आईसमोर काहीच बोलू शकलो नाही. मी आर्यनकडे एक नजर टाकली. त्याच्या चेहऱ्यावर दुःख, निराशा आणि तुटलेल्या स्वप्नांची झलक होती. मी रागाने म्हणाले, तुझ्या माफीचा आता काहीच अर्थ नाही. जेव्हा तुझ्या प्रेमाची खरी परीक्षा आली तेव्हा तू माझ्यासाठी काहीही केले नाहीस. तू मला सगळ्यांसमोर बदनाम होऊ दिलेच. आज मी ज्याचे दुःख भोगत आहे त्याला तूच जबाबदार आहेस. आर्यनने माझे हात धरले आणि विनवत म्हणाला, संध्या प्लीज मला माफ कर. मी वचन देतो, लग्नानंतर सर्व काही ठीक होईल. मी मनापासून तुझ्याशी लग्न करू इच्छितो. मी आईशी बोलीन आणि सगळं ठीक करीन. पण आता माझ्या सहनशक्तीचा अंत झाला होता. मी माझा हात झटकला आणि कठोर आवाजात म्हणाले, निघून जा माझ्या खोलीतून आर्यन. मला आता अजून काही तमाशा नकोय. तू माझा जो अपमान केला आहेस त्यानंतर तुझ्याबद्दल काहीच भावना उरलेल्या नाहीत. आर्यन अजून काही बोलायचा प्रयत्न करत होता, पण मी रागाने त्याच्याकडे दुर्लक्ष केले. तो शांतपणे हळूहळू खोलीतून बाहेर निघून गेला आणि मी तिथेच पलंगावर बसून फुटून फुटून रडायला लागले. माझ्या आयुष्यात पुढे काय होणार आहे याची मला काहीच कल्पना नव्हती. माझे आयुष्य एका क्षणात असं बदलून जाईल असे मी कधीच स्वप्नातही विचार केला नव्हता. दुसऱ्या दिवशी काकासोबत काकू, आर्यन आणि आर्यनची आई माझ्या खोलीत आले. मी चुपचाप काकाकडे पाहत होते. काकाने मला जवळ बोलावले आणि म्हणाले, संध्या, तुझी काकू म्हणते की तू आर्यनला आपल्या जाळ्यात फसवण्याचा प्रयत्न करत आहेस. हे खरे आहे का? जर असे असेल तर मी या नात्याचा विचार करू शकतो, पण जर असं नाही तर मी तुझ्यावर काहीही जबरदस्तीचे नाते लादणार नाही. असं नाते जोडले तर त्यात काही वाईट नाही, कारण आर्यन माझ्यासाठी देखील ओळखीचा आहे आणि तूही माझी सख्खी भाची आहेस. पण जर तुझे मन नाही तर मी तुला कोणताच दबाव आणणार नाही. आर्यनची आई रागाने म्हणाली, ही मुलगी माझ्या मुलावर कसं प्रेम करू शकते? हे सगळं नाटक आहे. आर्यन, खरं सांग, तू या मुलीवर प्रेम करतोस का? आईच्या रागाच्या नजरेने घाबरून आर्यन म्हणाला, नाही आई, मी संध्यावर प्रेम करत नाही. उलट संध्या माझ्यावर प्रेम करते. मी देखील विचार केला की मुलगी चांगली आहे म्हणून लग्नात काहीच वाईट नाही, पण जर तुला संध्या आवडत नसेल तर मीही या नात्याच्या विरोधात आहे. आर्यनच्या या शब्दांनी माझे मन पूर्णपणे तुटले होते. ज्या आर्यनने माझ्यावर प्रेमाचा दावा केला होता तो आता स्वतःच्या शब्दांपासून फिरत होता. त्याने माझ्या सन्मानाशी खेळ केला होता आणि आता आईच्या इच्छेसमोर झुकला होता. मी खूप धैर्य एकवटून काकाच्या समोर म्हणाले, काका, मी आर्यनवर प्रेम करत नाही आणि त्याच्याशी लग्नही करू इच्छित नाही. तुम्ही जिथे ठरवाल तिथे मी लग्न करायला तयार आहे. माझ्या या निर्णयावर आर्यनच्या चेहऱ्याचा रंग उडाला होता, तर काकू आणि आर्यनच्या आईच्या चेहऱ्यावर समाधान दिसत होते. काकाने माझ्या डोक्यावर हात ठेवून म्हणाले, ठीक आहे संध्या, एक मुलगा तुला पाहायला येतोय. त्याचे नाव कबीर आहे. देवाच्या इच्छेने 2-3 दिवसात तुझे लग्न लावून देऊ. तुला काही हरकत नाही ना? काकांनी विचारले. मी उत्तर दिले, नाही काका, मला काही हरकत नाही. असं म्हणून मी माझ्या खोलीत परतले. मला माहिती होते की आर्यन शेवटच्या वेळेस मला नक्कीच भेटायला येईल. तो माझी विनवणी करेल, मला लग्नासाठी थांबवण्याची विनंती करेल. पण मला माहीत होते तो एक कमकुवत माणूस आहे, जो स्वतःचे निर्णय घेऊ शकत नाही. तो फक्त आपल्या आईच्या अधीन आहे. आणि जसा मी विचार केला होता तसंच झाले. एके दिवशी आर्यन माझ्याकडे आला. मी त्याच्याकडे बघताच माझे तोंड दुसरीकडे वळवले. तो म्हणाला, संध्या, हे काय करत आहेस? प्लीज आपल्या काकाला नकार दे. मी तुझ्याशिवाय राहू शकत नाही. त्यावेळी मी आईच्या रागाने घाबरलो होतो. आई रागात असली की ती सर्व काही उद्ध्वस्त करते. मी आईला समजावण्याचा प्रयत्न करेन, प्लीज तू या नात्याला नकार दे. पण आता माझ्या मनात त्याच्यासाठी काही शिल्लक नव्हते. मी शांत आवाजात म्हणाले, आर्यन, तुझी माफी आणि तुझे प्रेम दोन्ही आता माझ्या उपयोगाचे नाहीत.
आता खूप उशीर झाला आहे. आर्यन शांतपणे उभा होता आणि मी खोलीतून बाहेर पडले. मला माहिती होते की तो तिथेच राहील आणि जर कुणी आले तर पुन्हा एक तमाशा होईल. तिसऱ्या दिवशी तो मुलगा आला आणि त्याचे नाव कबीर होते. त्याला पाहताच मी दंग झाले. तो वयाने माझ्यापेक्षा जवळपास 15 वर्षांनी मोठा होता. माझे तर मनच तुटले. मी आपली नजर खाली केली. कबीर काकांना म्हणाला, मी तुमच्या भाचीशी एकांतात बोलू इच्छितो. काकांनी आनंदाने त्याला परवानगी दिली. मी कबीरसोबत बागेत चालत गेले. तो माझ्याबरोबर पाऊल न पाऊल जुळवत चालत होता. कधी कधी माझ्याकडे एक नजर टाकून बघत होता, पण माझी नजर अजूनही खाली होती. आतून माझे मन रडत होते, पण मला माहीत होते जे काही घडत होते ते माझ्या अपेक्षेप्रमाणेच होते. मला आधीच याची जाणीव होती की काकू माझे लग्न अशाच एखाद्या माणसाशी लावेल, जो वयाने खूप मोठा असेल, आधीच विवाहित असेल किंवा खूप गरीब असेल. कबीर वयाने मोठा नक्कीच होता, पण त्याचे व्यक्तिमत्व खूपच आकर्षक होते. त्याची उंची, बांधणी मजबूत होती आणि एकदम व्यायामी दिसत होता. त्याच्या डोळ्यांवरील नाजूक चष्म्याने त्याच्या व्यक्तिमत्वाला अजूनच खुलवून टाकले होते. कबीरने कोणतेही आवरण न ठेवता म्हणाला, संध्या, मी तुझ्यापासून काहीही लपवणार नाही. मला मान्य आहे की आपल्यात वयाचा फरक आहे. मी तुझ्या काकांना देखील याची कल्पना दिली होती, पण त्यांचे म्हणणे होते की तुला यामुळे काहीच अडचण येणार नाही. तुला या वयाच्या अंतरामुळे काही त्रास होतोय का? मी त्याच्याकडे एक नजर टाकली आणि हळूच मान हलवली. मला माहीत होते की हा काकांचा निर्णय आहे आणि जर मी याला नकार दिला तर यापेक्षाही मोठ्या त्रासदायक आयुष्याला मला सामोरे जावे लागू शकते. कबीरने पुढे बोलत असताना म्हणाले, संध्या, मी तुला अजून एक गोष्ट सांगतो. मी विवाहित होतो, पण माझी पत्नी 6 महिन्यापूर्वीच गेली आहे. माझी 2 वर्षांची मुलगी आहे. तिला आईची गरज आहे. तू तिला आपल्या मुलीप्रमाणे प्रेम देऊ शकशील का? हे सगळं ऐकून मला खूप धक्का बसला. कबीरचे हे वाक्य माझ्या अपेक्षेपलीकडचे होते. तो म्हणाला, मला माझ्या मुलीवर खूप प्रेम आहे आणि मी तिला आईचे प्रेम मिळावे असे इच्छितो. तुला तुझा हक्क आणि प्रेम नक्की मिळेल, यात शंका नाही. माझ्या डोळ्यात अश्रू आले होते, पण कबीरशिवाय माझ्याकडे दुसरा कोणताही पर्याय नव्हता. आर्यनचा चेहरा अचानक माझ्या विचारांत आला, पण त्याने तर माझ्या सर्व अपेक्षांना धुळीत मिळवले होते. जर त्याने खरंच माझ्यावर प्रेम केले असते तर तो आपल्या आईसमोर ठाम उभा राहिला असता. मग मलाही धैर्य मिळाले असते. आम्ही दोघं मिळून जगाशी लढलो असतो आणि आपल्या प्रेमाचे यश मिळवले असते. पण आर्यनचे प्रेम एखाद्या वेगवान वादळासारखे होते, जे कोणत्याही क्षणी थांबू शकते. मी माझे अश्रू पुसत कबीरच्या प्रत्येक गोष्टीला होकार दिला. पटकन आमचे लग्न झाले आणि मी कबीरच्या खोलीत नववधू बनून बसले होते. कबीरचे छोटेसे 2 खोल्यांचे घर होते, जे खूप छान सजवले होते. त्याची पत्नी रीमाने ते अतिशय व्यवस्थितपणे सजवले होते आणि तिच्या कौशल्याने मी भारावून गेले होते. थोड्याच वेळात कबीर खोलीत आला. त्याच्या मांडीवर त्याची गोड मुलगी ऐनी होती. ऐनीला पाहून माझे हृदय भरून आले. ती खूपच गोंडस आणि निरागस होती. मी तिला माझ्या बाहुपाशात घेतले आणि काही वेळातच ती झोपली. कबीरने तिला तिच्या खोलीत नेऊन अंथरुणावर झोपवले आणि माझ्याजवळ बसला. थोड्याच वेळात त्याने मला मुंह दिखाईचे एक गिफ्ट दिले. कबीर पुढे म्हणाला, संध्या, माझ्या बोलण्याचा चुकीचा अर्थ घेऊ नकोस. मला माझ्या पत्नी रीमावर खूप प्रेम होते, पण तिच्या मृत्यूने मला पार तोडून टाकले. मी अजूनही तिच्या आठवणीतून बाहेर पडू शकलेलो नाही. मी हे लग्न फक्त आणि फक्त माझ्या मुलीच्या भविष्याच्या दृष्टिकोनातून केले आहे. तू या नात्याला स्वीकारण्यासाठी मला थोडा वेळ देशील का, जेणेकरून मी रीमाच्या आठवणींमधून बाहेर येऊ शकेन? मी त्याच्या या गोष्टीला समजून घेतले आणि मान हलवून होकार दिला. त्या रात्री मी माझे ठिकाण सोफ्यावर केले आणि कबीर बेडवर झोपला. हळूहळू हेच आमचे दैनंदिन आयुष्य बनले. मी पूर्ण घर सांभाळायला लागले आणि ऐनीची देखभाल माझ्या सख्ख्या मुलीसारखी करायला लागले. काही दिवसांनी मी काकांच्या घरीही गेले. तिथे मला समजले की आर्यन आता दुसऱ्या एका मुलीच्या प्रेमात आहे आणि तिच्याशी लग्न करण्याचा हट्ट धरत आहे. यावेळी काकू आणि त्याची आई दोघीही राजी होत्या, कारण ती मुलगी खूप श्रीमंत होती. हे ऐकून माझ्या चेहऱ्यावर एक हलकीशी हास्यरेषा आली. मी योग्य वेळी योग्य निर्णय घेतला होता. आता कबीरचे लक्ष आणि त्याचे प्रेम माझ्या मनात जागा निर्माण करू लागले होते. तो माझी खूप काळजी घेत होता आणि मी सुद्धा त्याच्या प्रत्येक गोष्टीकडे लक्ष देत होते. हळूहळू कबीरला माझी सवय लागली आणि यात काहीच शंका नव्हती की मी सुद्धा कबीरवर प्रेम करू लागले होते. एक रात्री कबीरने मला जवळ बोलावले आणि म्हणाला, संध्या, बेडवरच झोप, मला झोप येत नाही. त्याच्या या शब्दांवर माझे हृदय जोरात धडधडू लागले. त्याच्या इशाऱ्यांचा अर्थ काहीतरी वेगळाच होता. मी घाबरतच त्याच्याजवळ बेडवर बसले. कबीरने हळुवारपणे मला आपल्या बाहुपाशात घेतले आणि म्हणाला, संध्या, आज माझे मन खूप अस्वस्थ आहे. झोप काही लागत नाहीये. कबीरने मला आपल्या बाहुपाशात घेत म्हणाला, संध्या, खूप दिवसांपासून मी तुला सांगायचे ठरवले होते की आपण पती पत्नीचे नाते सुरू करू शकतो, पण मला हिंमतच होत नव्हती. मी माझ्या मनाला सतत तपासत होतो.
पण आता माझ्या मनावर फक्त तुझे राज्य आहे. माझ्या मुलीला आईसारखे प्रेम देऊन तू माझ्या हृदयात खूप उंच स्थान निर्माण केले आहेस. आज मी तुझ्या चांगुलपणाचा आणि प्रेमाचा दिवाना झालो आहे. मी तुझ्यासोबत माझ्या नव्या आयुष्याची सुरुवात करू इच्छितो. असं म्हणत असतानाच कबीरचा हात माझ्या शरीरावर हळूहळू फिरू लागला होता. मी सुद्धा कबीरच्या प्रेमासाठी आतुर झाले होते. खूप शांतपणे मी माझे डोळे मिटले आणि कबीरच्या छातीवर माझे डोके ठेवले. ही रात्र आमच्या आयुष्याच्या नव्या सुरुवातीची रात्र होती. कबीरने मला इतकं प्रेम दिले की मी त्याची दिवाणी होऊन गेले होते. आमचे घर आनंदाने भरून गेले. आमच्या कुटुंबात आता कोणत्याही गोष्टीची कमतरता नव्हती. कबीर माझी आणि ऐनीची खूप काळजी घेत होता आणि मीही त्याच्याशिवाय अपूर्ण होते. आणि मग एका वर्षानंतर देवाने आम्हाला एक गोंडस मुलगा दिला आणि आमचे कुटुंब पूर्ण झाले. कबीर वयाने माझ्यापेक्षा मोठा असला तरी त्याचे माझ्यावरचे प्रेम खरे होते. तो प्रत्येक वेळी आणि प्रत्येक ठिकाणी माझ्या पाठीशी उभा राहायचा. कोणी माझ्याशी उंच आवाजात बोलले तरी कबीर त्याला असं काही उत्तर द्यायचा की समोरचा माणूस शांत होऊन जायचा. कबीर माझा खूप आदर करायचा आणि माझ्या प्रत्येक गोष्टीची काळजी घेत असायचा. आज मला याचे बिलकुल दुःख नाही की कबीर वयाने मोठा आहे. उलट मला आनंद आहे की कबीर माझ्या भावना समजतो आणि माझ्यावर खरं प्रेम करतो. आज मी खूप समाधानात आहे. कबीरचे प्रेम मिळाल्यामुळे मी पूर्ण झाली आहे. मनात खूप शांती होती की मी योग्य वेळी योग्य निर्णय घेतला होता. जर त्या दिवशी मी एखादा चुकीचा निर्णय घेतला असता तर आज कबीरसारखा चांगला माणूस माझ्या नशिबात नसता. मित्रांनो, आजची आमची कथा तुम्हाला कशी वाटली जरूर कळवा. आवडली असेल तर नक्कीच लाईक करा आणि दररोज नवीन कथा ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया मित्रांनो पुढच्या एखाद्या नवीन कथेसोबत.